नमस्कार. आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत. महानगरपालिकेची चंद्रपूरची निवडणूक होऊ घातली आहे, तरी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत. आपल्यासोबत इथल्या महिला मतदार आहे. ताई, कुणाची हवा आहे इकडे? कोणाच्या कोण येते कोण नाही आता का माहित. तरी पण तुमच्या याच्यात आता माहीतच नाही ना, तर सांगूच नाही शकत. तुमचं मत? आता पाहू आता. ताई, तुमचं? आम्ही पाहू नंतर. का माहीत आता कोण येणार ना कोण नाही. आता आपल्या याचा कोण उमेदवार आहे आता? कोणी तर अजून काही ठरलेलं नाही आहे. असं काही नाही. 4 उमेदवार ठरलेलं अजून नाही, काहीच नाही. आणखी वेळ आहे. त्या उमेदवारापैकी अजून ठरलेलं नाही कोणाला द्यायचं काय द्यायचं. नमस्कार. आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत आणि आपल्यासोबत मतदार आहेत. काय नाव आपलं? मी चैतन्य आंबटकर, हनुमाननगर तुकुम इथे राहतो आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे आम्ही. काय सांगाल, कुणाची हवा आहे इकडे? इथे सध्या कमळची हवा आहे. सुभाषभाऊ कासनगुटवार यांची हवा आहे आणि त्यामध्ये सुद्धा कसं आहे की सुभाषभाऊ कासनगुटवार यांनी भरपूर सारे काम केलेले आहे आमच्या एरियामध्ये, पण काही काम बाकी आहे. त्याची आम्ही त्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. जशी इथे जे नाली आहे त्या नालीचं खोलीकरण करणे खूप आवश्यक आहे, कारण की नाली खोलीकरण केले असता की पाणी वेळेवर बाहेर जायला नाही. तर आता सगळ्यांच्या घरामध्ये ते नालीचं पाणी जाऊन राहिलेलं आहे. त्याच्यामुळे रोगराई वगैरे पसरण्याचे चान्सेस आहे. मी त्यांना एक लेखी तक्रारसुद्धा दिली होती इथे एक पुलिया बांधकाम करण्यासाठी आणि त्याचं खोलकरण करण्यासाठी, पण आत्तापर्यंत त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे. तरी त्यांना विनंती करतो की भाऊ, हे इकडले नाली खोलीकरण करून नागपुरे आटा चक्कीच्या समोरची रघाताटे जाडाजी यांच्या घरासमोरची नालीचं आणि पुलियाचं बांधकाम करून ते आम्हाला करून द्यावे, जेणेकरून आमच्यावर आरोग्यास हानी पोहोचणार नाही. आणि तिकडल्या एरियामध्ये झाडणारे रोज येतात सकाळला, पण आमच्या या गल्लीमध्ये कितीतरी वर्षापासून कोणीच झाडायला येत नाही. असाच कचरा असं पडलेला आहे. निवडून तर आम्ही कासनगुटवार साहेबांनाच सांगितलेलं आहे. तर आमची सभा पण काल झालेली होती, तर त्यांची आज हवा चालू आहे आमच्या इथे. काय सांगाल? हवा तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि BJPमध्येच कॉम्पिटिशन वाटून राहिला आहे यावेळेस. कामं भरपूर आहे, लोकही छान आहे, कामाचे व्यक्ती आहे. बरेचसे मुद्दे आहे. प्रदूषण, जसं इथे पाण्याचा मुद्दा आहे आमच्या वॉर्डामध्ये. जास्त प्रमाणात पाणी झाल्यानं पाऊस जास्त आला तर इथं रोडाचं पाणी लोकांच्या घरामध्ये जातो. ज्यांनाही समस्या आहे, सगळ्यांना समस्या आहे, सगळ्याच्या घरी पाणी जातं. हे फक्त थोडेसे प्रॉब्लेम होते आम्हाला. निवडून कोण येईल तुमच्या प्रभाग 1 मध्ये? निवडून काही सांगू शकत नाही भाऊ. आता कसं आहे, आपण एक नाव घेतलं, उद्धव बाळासाहेब ठाकरे. हो, राहुल भाऊ विरुटकर, त्यांचा पॅनलही चांगला आहे. आणि शिंदे धनुष्यबाण एकाकडे हो हो आणि मशाल एकाकडे. नाही, मशाल शिंदे गुटाचे आपल्याकडे नाही आहे उमेदवार वाटते, आहे ना? नाही. तर BJP आणि शिवसेनेमध्ये टक्कर आहे. काय सांगाल भाऊ? बस काय नाही. आपण तर यावर्षी ह्या विचार करू का, जे नवीन आहे सेनाची म्हणजे पक्षाची नाही म्हणताय, जे नवीन पिढीची आहे त्याच्या हिशोबाने जो चांगला काम करेन किंवा जो चांगला करू शकते. कोण करेल? आता बघा, लढण्यामध्ये तर बहुतसे लोक आहे. आता विचार करू त्याच्यावर कोण आपल्याला जास्त करू शकते, जे वाड्याचे कामं चांगले करू शकेन किंवा कोणाचं बरं करू शकेन. म्हणजे सगळ्या साफसफाई सगळ्या याच्यामध्ये. महानगरपालिकेमध्ये एक हवा कोणाची आहे? आता हवा तर सगळ्याचीच आहे भाऊ, असं आपण एकाची म्हणू शकत नाही. पक्ष सगळेच मोठे मोठे आहे, सगळ्याच्या हिशोबाने चालणार आहे. हां, पण आता कसं आहे, सगळे पक्ष आता तुटून फुटून पडले आहे, त्याच्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. भरपूर वर्षापासून त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की जो चांगले कामं करायची इच्छा ठेवते, लोकांची इच्छा तशीच राहणार की त्यालाच निवडून द्यायचं. फक्त काम पाहिजे, काम. नक्कीच दादा, काय सांगाल? हवा असती ते एवढे लोक मजाक करत आहे काय सगळं प्रचार करतात. हवा कोणाची नाही आहे, पण निवडणूक आहे. कसल्या आम्ही पद्धतीचा फक्त- आपल्याला नगरसेवक पाहिजे इथं? नगरसेवक म्हणजे आम्ही आता 35-36 वर्षापासून इथे राहतो. हा तुकुम हनुमाननगरचा चांगला मोठा भाग आहे, म्हणजे प्राईम लोकेशन आहे. पण आमच्याकडे समस्या ही आहे की पाण्याचा जो ड्रेनेज सिस्टीम आहे या लाईनमध्ये प्रत्येक घरी 1.5 फूट पाणी जाते. त्यामुळे आम्ही व्यवस्थित फर्निचर करू शकत नाही किंवा व्यवस्थित काही पक्कं बांधकाम करू शकत नाही. प्रत्येक घरात पाणी येते. आणि हा पूल जो दिसतो याच्यावर 3 वेळा स्लॅब टाकला आहे आणि पूर्ण तुकुमचं पाणी या एकाच रोडने दोन्ही साईडनी डायव्हर्ट केलं आहे. काय वाटतं या निवडणुकीमध्ये जो नगरसेवक, कोण नगरसेवक हा कामं तुमचे सोडवू दोन्ही पाहिले आम्ही. याच्यापूर्वी काँग्रेसचाही नगरसेवक झाला आहे, BJPचाही नगरसेवक झाला आहे, पण आमच्या समस्या अजून सुटल्या नाही.
समस्या सुटल्या नाही. आम्ही वेळोवेळी त्यांना सांगतो, वेळ पडली तर फोटो दाखवतो, त्यांची भेट घेतो जेव्हा पाणी येते तेव्हा. पण काही उपाययोजना आपण नवीन चेहरा निवडणार आहात का? नवीन आता सगळे यंगच आहेत. पाहू आता याच्यापैकी. दोन झाले आहेत, काँग्रेस हां, BJP झाली. नवीन चेहरा निवडणार आहात का? आता माझ्या निवडण्याने ते नाही होत. आता माहित नाही, आता बहुमत कोणाला भेटते त्याच्यावर आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे आपल्यासोबत महिला मतदार आहेत. ताई, काय नाव आपलं? अनिता वसंत बलके. अच्छा, काय सांगाल आपल्या कोण आहे इकडे, कुणाची हवा आहे? असं काही सांगता नाही येणार. हा, म्हणजे आता सगळ्यांचाच प्रचार चांगला चालू आहे. तरी तरी पण म्हणजे जास्त BJPवर. असं. हां, काय नाव, कोणता उमेदवार आहे? सुभाष भाऊ. ताई, काय काय सांगाल? मी तर असे सांगणार, आता सगळे जण उभे आहेत बिचारे, त्यांना सगळ्यांना वाटते की मी निवडून आल्याच पाहिजे म्हणून. तर जो आला तो आमचा नेता. कोण समस्या आपल्या सोडवू शकेल? आता ते तर नाही का सांगता नाही येत की कोण सोडवणार कोण नाही सोडवणार म्हणून. निवडून आल्यानंतर बघू त्यांना, कारण उभेच राहिले तर त्यांची तर तयारी असणारच की वार्डाचे कामं करावं बा म्हणून, आहे की नाही. आता आधीपासून आहेत, आपण त्यांना म्हणू शकतो की यांनी कामं केले बा म्हणून. पण आता जे नवीन आहेत त्यांना चान्स देऊ, आम्ही बोलवू, त्यांना फोन करू. आपल्याला नवीन चेहरा हवा आहे? हा, नवीन चेहरा हवा. ताई, काय सांगाल? ताईंनी सांगितलं आपल्याला आम्हाला नवीन चेहरा पाहिजे. काय ठीक आहे, मत? परिवर्तन करायला पाहिजे. पण मागच्या वर्षीचे आमचे चांगलेच होते. फक्त एकच समस्या होती की झाडू मारायला यायचे नाही आतमध्ये. मेन रोडला झाडू मारायचे, पण आतमधल्या गल्ल्यांमध्ये झाडू मारायला कोणीच नाही यायचे. यावेळी मग नवीन चेहरा की जुना? आता जुनं, काही जुने चालतील, काही नवीनही चालतील. कारण का मागच्या वर्षीचे आमचे काही जुने पण छानच होते. आता नवीन लोकांना देत आहेत. आपण सध्या पंजाची हवा सुरू आहे. काय समस्या आहे तुमच्या? सध्या आमच्या वार्डात हनुमान नगरात आमच्या स्वतःच्या घरी 6 पण खोल्यांमध्ये पाणी भरपूर येते आणि घरात राहणं मुश्किल होते. आमच्या खूप वस्तू खराब होतात. आमचा कॉम्प्युटर फेकण्यात गेलं, गाद्या फेकण्यात गेलं. त्याची भरपाई आम्हाला कोणी आणून दिलेली नाही. तरी पण जो कोणी निवडून येईल त्यांनी आम्हाला मदत करावी व आमच्या घराला येऊन पाहावे. नक्कीच आम्ही इथं पाहतो आहोत, प्रत्येकाच्या तोंडून एकच प्रश्न निर्माण होत आहे की इथं ड्रेनेजचं पाणी, पावसाळ्याचं पाणी घरामध्ये तुंबल्या जाते. ताई, काय सांगाल? नमस्कार, माझे नाव योगिता दीपक मोगरे. मी हनुमाननगर येथील नेताजी चौकात राहते आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये इथे पाणी नाल्यांचं खूप भरपूर येते आणि आमच्या दाराशी साचते. आम्ही प्रत्येक वेळेस ते पाणी फेकतो आणि खूप भरपूर घरांची नुकसान, म्हणजे घरामध्ये पाणी जाते. जो निवडून येईल तो सोडून देईल. सुभाष भाऊ कासनगोटवार. तुकुमला अतिक्रमणाची समस्या आहे, वाहतुकीची समस्या आहे, ताडोबा रोडवरची समस्या आहे आणि आमच्या वाड्यात पाण्याची समस्या तर आता इथल्या महिलांनी सांगितलीच आहे. त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं इथे जे कोणी निवडून येईल असं मला वाटते. हवा कमळची असेल आमच्या वाड्यात.